अतिशय उत्तम पद्धतीनं प्रभाग क्रमांक 25 मध्ये काम सुरू आहे आणि गेली 8 वर्षे या प्रभागामध्ये प्रामाणिक काम केल्यानंतर जनतेनं प्रचंड मताने निवडून दिलं आणि त्याची उतराई होण्याचं काम रोज त्या 24 तास काम करून करतायत आणि त्यातूनच नगरसेवक झाल्यानंतर सुद्धा छत्री वाटपाचा दरवर्षी जो कार्यक्रम होतो तो तशाच भव्य प्रमाणात आज साजरा होतोय। त्यांना मी धन्यवाद देतो। त्यांना इथल्या जनतेनं असंच कामासाठी आशीर्वाद द्यावे अशी अपेक्षा होती। आज मोठ्या प्रमाणामध्ये लोक आलेले आहेत, सिनियर सिटीजन बघा, कोणी बघा, त्याच्याबद्दल काय बोलायचं? नाही, सर्व लोकांना सामावून घेणारे आम्ही लोक आहोत। भारतीय जनता पार्टी प्रति छोट्यांचा मोठ्यांचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासानंच लोक या ठिकाणी आलेत। केवळ छत्रीसाठी आले नाहीत तर भारतीय जनता पार्टीवर आशीर्वाद विश्वास आहे त्या भावनेतूनच सारी लोक आले। सालाबादप्रमाणे गेली 8 वर्ष आम्ही या विभागामध्ये छत्री वाटपाचा कार्यक्रम करतो। इलेक्शन झाल्यानंतर जिंकल्यानंतर लोकांच्या अपेक्षा होत्या की छत्र्या आम्हाला कधी मिळणार आणि आज एक भव्य छत्री वाटपाचा कार्यक्रम आपले आमदार प्रवीण दरेकर साहेब, कॅबिनेट मंत्री दर्जा, तसेच जिल्हाध्यक्ष दीपक तावडे साहेब आणि अप्पा बेलवलकर आणि आपले सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि रहिवाशांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झाला। रहिवाशांचे आशीर्वाद, रहिवाशांचं प्रेम हीच भारतीय जनता पार्टीची खरी ताकद आहे आणि भारतीय जनता पार्टीवरती रहिवाशांचा एक विश्वास आहे। त्या विश्वासामुळेच लोक इतक्या भरभरून इतक्या प्रेमाने येतात। त्याच्यामुळे आपल्याला ज्या मताधिक्यानं लोकांनी आज मला निवडून दिलं, मला असं वाटतं की आपण सुद्धा त्यांचं काहीतरी दायित्व लागतो, काहीतरी ऋण आपल्यावरती आहे आणि त्या ऋणांची छोटी छोटी परतफेड आपण केली पाहिजे या हेतूने आम्ही हे कार्यक्रम दरवर्षी करत असतो। हा जनतेचा माझ्यावरचा विश्वास आणि आमच्या नेतृत्वांवरचा विश्वास आहे, त्याचं हे प्रतीक आहे। एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा असं म्हणतो की 5 वर्षाची कामं मी 1 वर्षात करणार, तेव्हा तो एकटा ती कामं करू शकत नाही, परंतु त्याचा आपल्या नेतृत्वावर आणि आपल्या पक्षावरती विश्वास असतो की माझा पक्ष ज्या स्पीडने आज केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतोय त्या स्पीडने आमच्यावरती वरदहस्त असलेले आमचे सगळे नेते आमच्यासारख्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी सहकार्य करतात आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या कामाचा वेग हा इतर पक्षांपेक्षा नेहमीच जास्त असतो। वॉर्ड क्रमांक 25 मध्येच जास्त फंड भेटतो असं काही नाही। मी तुम्हाला एक सांगते की आपण मागत राहिलं पाहिजे, आपण पाठपुरावा करत राहिला पाहिजे। निधी हा कोणासाठी असतो? लोकांचा पैसा जो करातनं प्राप्त होतो तो लोकांच्या सुविधांसाठी खर्च केला जातो, परंतु आपण कार्यकर्ता म्हणून त्याचा पाठपुरावा करावा लागतो आणि तो पाठपुरावा करणारा हा वॉर्ड आहे, म्हणून या वॉर्डला निधी जास्त येत असतो।